राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आता ई-केवायसीची अट घातलेली आहे। महिलांची या सगळ्या प्रकरणातील तपासणी सुरू झाली आणि मग योजनेतील त्रुटी शोधण्यासाठी दरवर्षी जून ते जुलै या दरम्यान लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलं गेलंय। महायुती सरकारला प्रचंड बहुमताने सत्तेत आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे। निवडणुकीनंतर निकषामध्ये बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यास सरकारने सुरुवात केली आहे। आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना योजनेमधून वगळण्यात आलंय। पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावलं उचलली जात आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। रिद्धेश, ई-केवायसीचं आता बंधन घातलेलं आहे किंवा ती अनिवार्य करण्यात आलेली आहे, काय नेमकं महिलांना यासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे? नक्कीच आपण पाहिलं जी ई-केवायसीची जी सिस्टम आहे ती लाडकी बहीण योजनेमध्ये आता लागू करण्यात येणार आहे। जून जुलै दरम्यान हे ई-केवायसी करणं दरवर्षी हे अनिवार्य असणार आहे। बँकेत जाऊन त्यांना ही ई-केवायसी आहे ती एकंदरीत जी करावी लागेल। ई-केवायसीमध्ये जे संपूर्ण जो व्यक्ती आहे, जी महिला आहे, त्याची जी माहिती आहे त्या ई-केवायसीद्वारे त्या बँक खात्यामध्ये जे होणार आहे त्यानंतर ती माहिती पुढे सरकारमध्ये जी आहे ती सरकारला भेटणार आहे। ज्या महिलेचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणार आहे त्या महिलांनाच फक्त ज्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो घेता येणार। त्या उर्वरित ज्या 2.5 लाखापेक्षा ज्या महिलेचं उत्पादन जास्त असणार त्यांना या लाभ घेता येणार आणि या सर्व गोष्टीची माहिती ई-केवायसीद्वारेच मिळेल। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे। आपण जर पाहिलं तर जेव्हा ही लाडकी बहीण योजनेची जी सुरुवात झाली होती तेव्हा अनेक महिला ज्यांची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी देखील या योजनेचा फायदा उचलला होता। मात्र योग्य महिलेला, ज्या पात्र महिलांना, ज्या महिलांना गरजू महिला आहेत, ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे त्याच महिलांना या संपूर्ण योजनेचा लाभ मिळावा त्या अनुषंगाने आता सरकार आता या योजनेसंदर्भात कठोर पावलं उचलायला देखील सुरुवात केली आणि आता ही ई-केवायसी आहे जी अनिवार्य केली आहे। दरवर्षी ही जून जुलै दरम्यान ई-केवायसी केली जाणार। त्यामध्ये जी लाभार्थी महिला आहे तिची संपूर्ण माहिती आहे ती बँकेमध्ये जमा होणार आणि त्यानंतर त्या महिलेला त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।